तर नागपूरमध्ये ओबीसी मोर्चा निघालेला होता। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी। नागपुरात ओबीसींचा मोर्चा। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगेंसह लक्ष्मण हाके मोर्चात सहभागी। ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार। नागपूरमधील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवार यांचा एल्गार। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही, आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, विजय वडेट्टीवारांचा इशारा। तो योग्य मार्ग काढला जाईल। ओबीसींच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। लक्ष्मण हाके आक्रमक। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम। ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये 17 ऑक्टोबरला मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार ओबीसी महाएल्गार मेळावा। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी होणार बीडमध्ये मेळावा। तर एक मंत्री आहेत, त्यांच्या एका वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला। शेतकऱ्यांसंदर्भातलं हे वक्तव्य, नेमकं काय घडलं, त्यानंतर त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। जाणून घेऊया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचं असल्यानं निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून सारवासारव। बाबासाहेब पाटील, शेतकऱ्याचा मुलगा आहे का? तुम्हाला एवढी गुर्मी कुठून येते? ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटील यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवार यांचा सहकार मंत्र्यांना इशारा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून निशाणा। बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य चुकीचं। अजित पवारांचं सर्वांवर लक्ष, अजित पवार लक्ष घालतील। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत। संजय राऊत यांची खोचक टीका। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नये, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील। बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।